प्रियंका गांधींची काँग्रेसच्या महासचिवपदी निवड करून राहुल गांधींनी सुखद धक्का दिला असून प्रियंकांच्या सक्रिय राजकारणात येण्याच्या मागणी जी आहे ती देशभरातून येत होती ती पूर्ण झाल्याचं वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे। प्रियंका गांधी यांची तिथे गरज होती, त्यांना उत्तर प्रदेशचा चांगला अनुभव असून त्यांचा करिश्मा नक्की निवडणुकीमध्ये दिसून येईल असं वक्तव्य सुशील कुमार शिंदे यांनी केलं। तर हा धोरणात्मक निर्णय घेतल्याबद्दल सुशील कुमार शिंदेंनी राहुल गांधींचं अभिनंदन केलं। प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या महासचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर कोल्हापुरातील युवकांनी समाधान व्यक्त केलं। या नियुक्तीमुळे काँग्रेसमध्ये नवसंजीवनी निर्माण होईल, शिवाय राहुल गांधी यांचे हात बळकट होण्यास मदत होईल असं देखील हे युवक म्हणाले। प्रियंका गांधी यांची सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। प्रियंका गांधी यांचा करिश्मा फक्त उत्तर प्रदेशमध्ये नाही तर देशातही दिसेल असा विश्वास यावेळेस काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या जागेसाठीचं गणेश पूजन आज संपन्न झालेलं आहे। उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्या हस्ते हे गणेश पूजन करण्यात आलं। गणेश पूजनानंतर दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीय स्मारकाचं ताबापत्र आणि करारनाम्याचं हस्तांतरण करण्यात आलं। बाळासाहेबांचं स्मारक माझ्या कारकिर्दीत होत आहे याचा मला आनंद असल्याचं वक्तव्य मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केलेलं आहे। तसंच आज करण्यात आलेल्या गणेश पूजनाचा मान महापौरांना सपत्नीक मिळाला आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस नाशिकमध्ये आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरा करण्यात आला। राज्यभरातून आलेल्या 200 कलाकारांनी बाळासाहेबांच्या वेगवेगळ्या छटांचे 200 छायाचित्रांचं प्रदर्शन भरवून बाळासाहेबांमधल्या एका कलाकाराला आगळीवेगळी आदरांजली वाहिली। बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचं 3D चित्र येणाऱ्या प्रत्येकाला आकर्षित करत होतं। आपल्या मनात असलेले बाळासाहेब प्रत्येक कलाकारानं आपल्या पद्धतीनं रेखाटले होते, त्यामुळे कधीही न पाहिलेले बाळासाहेब या ठिकाणी पाहायला मिळाले। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती होती, त्यानिमित्तानं नाशिकमध्ये हुबेहूब बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे दिसणारे विवेक देवरे नाशिककरांचं आकर्षण ठरत होते। गोपीनाथ मुंडेंच्या हत्येचा हॅकरनं दावा केल्यानंतर अखेर 2 दिवसानंतर पंकजा मुंडेंनी आपलं मौन सोडलं। कुटुंबाला मानसिक त्रासातून जावं लागत असल्याचं त्या म्हणाल्या। तसंच ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही असंही पंकजा मुंडेंनी म्हटलंय। मराठा आरक्षणाप्रकरणी आज होणारी सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आली आहे। या प्रकरणी तातडीनं अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला दिले। मराठा आरक्षण मिळतं मग आमचं काय असा सवाल करत ओबीसी नेत्यांनी शरद पवारांना मध्यस्थी करण्याची मागणी केली, तर सरकारला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असं ओबीसी नेते म्हणाले। पुणे हातिया रेल्वे कोपरगाव स्थानकावर थांबवून बॉम्ब शोधक पथकाकडून या रेल्वेची तपासणी करण्यात आली। यावेळेस प्रत्येक बोगीची कसून तपासणी केल्यानंतर पुणे हातिया एक्सप्रेस रवाना करण्यात आली। बॉम्बच्या निनावी कॉलमुळे रेल्वे थांबवण्यात आली होती। कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणांमधील 8वा संशयित आरोपी अमित देगवेकर याला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। पानसरे हत्या प्रकरणामध्ये हत्येपूर्वी कोल्हापूरमधील सीसीटीव्ही तपासण्याचं काम देगवेकर यानं केलं असल्याची माहिती कोल्हापूर एसआयटीनं कोर्टाला दिली। इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या 8 जणांना कोर्टात हजर केलेलं असताना न्यायालयानं त्यांना 5 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। अटक करण्यात आलेले आरोपी 20 ते 25 वयोगटातले असून त्यांच्याकडून ऍसिडच्या बाटल्या, केमिकल पावडर, मोबाईल जप्त करण्यात आलेत। या 9 जणांनी उमत ए मोहम्मदिया या नावाचा ग्रुपही बनवला होता। या प्रकरणातील एक आरोपी फार्मासिस्ट आहे तर 2 इंजिनियर आहेत। यातील एक आरोपी अल्पवयीन असून तो 11वी सायन्सचा विद्यार्थी आहे। हे आरोपी देशातल्या कोणत्या ठिकाणी विष प्रयोग करणार होते याचा तपास करत असल्याचं एटीएसनं सांगितलं आहे। बंड गार्डन पोलीस स्टेशन चौकामध्ये रस्ता ओलांडताना एनडीएच्या स्कूल बस खाली येऊन एका महिलेचा दुर्दैवी अंत झाला। या अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून सुरेखा निकाळजे असं या मृत महिलेचं नाव आहे। चांदवड मनमाड रस्त्यावर कार उलटून थेट नाल्यात जाऊन कोसळल्यामुळे 1 जण ठार झाला असून 7 जण गंभीर जखमी झालेत। दुपारच्या सुमारास ही घटना घडली असून जखमींवर चांदवड रुग्णालयात उपचार सुरू आहेत। कारमधील सर्व व्यक्ती पनवेल येथील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। कांदिवली पश्चिमेकडील धानुकरवाडी इथे एक 4 मजली इमारत कोणत्याही सुरक्षिततेचा वापर न करता पाडण्यात आली। मात्र यामुळे इमारती शेजारी उभी असलेली एक कार आणि दुचाकी या ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्यामुळे या दोन्ही गाड्यांचं मोठं नुकसान झालंय। खेड तालुक्यातील दावडी गावामध्ये हरण्या नावाच्या बैलाचा दशक्रिया विधी पार पडला। यावेळेस हरण्याच्या प्रतिमेचं पूजन करून गावातून मिरवणूक काढण्यात आली, तर गावाला जेवण देखील देण्यात आलं। यावेळेस हरण्याच्या आठवणीनं सातपुते कुटुंबाला दशक्रिया करताना अश्रू रोखणं अशक्य झालं होतं। अंबरनाथ ऑर्डनन्स फॅक्टरीतील कामगारांनी आजपासून संप केलेला असून या संपात कारखान्यातील सर्व युनियन सामील झाले आहेत। या संपामध्ये 100% कामगार सहभागी झाल्यामुळे ऑर्डनन्स फॅक्टरी पूर्णतः बंद ठेवण्यात आली। या संपात 3,500 कामगार सहभागी झाले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची इंदू मिलमध्ये बसवण्यात येणाऱ्या मूर्तीची पहिली झलक समोर आली आहे। या मूर्तीची पाहणी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी केली। ही मूर्ती 25 फूट उंच आहे।
उद्या म्हणजेच गुरुवारी पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद असणार आहे. पर्वती जलकेंद्र, रॉ वॉटर, वडगाव, लष्कर आणि एसएनडीटी वारजे परिसरामध्ये पंपिंग स्टेशन दुरुस्तीचं काम आणि देखभाल दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा विस्कळीत असणार आहे. तर शुक्रवारी कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे. नाशिकमध्ये उन्हाची तीव्रता वाढू लागलेली असून धरणातील जलसाठ्यांमध्ये कमालीची पातळी खालावत चालली आहे. जानेवारीच्या तिसऱ्याच आठवड्यांमध्ये धरणामध्ये 45% पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे पुढील काळात नाशिककरांचा पाणी प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यात सुमारे 350 गावं वाड्यांना पाणी टंचाई भेडसावत असून 113 टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागतोय. विदर्भामध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. 26 ते 26 या दरम्यान विशेषतः पूर्व विदर्भामध्ये वादळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हवामानाच्या परिस्थितीनुसार शेतकऱ्यांना नियोजन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हैदराबाद इथे नुकत्याच झालेल्या शूटर्स गिअर स्टंट बाईक स्पर्धेमध्ये देशभरातून आलेल्या अव्वल स्पर्धकांमधून बारामतीच्या रोहित शिंदे यानं प्रथम क्रमांक मिळवलाय. त्याच्या या यशानं सर्वत्र त्याचं कौतुक होत आहे. मुकेश अंबानी यांचे जावई आनंद पिरामल यांच्या आजीच्या अस्थिविसर्जनासाठी ते नाशिकच्या रामकुंडावर आले होते. यावेळेस त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दीही झाली होती. हेल्मेट न वापरणारे, ट्रिपल सीट आणि लेनची शिस्त न पाळणाऱ्यांवर पोलीस नसले तरी कॅमेऱ्याची आता नजर असणार आहे. तसंच बेशिस्त वाहन चालकांना थेट ई चलान आता मिळणार आहे. त्यासाठी शहरातील निवडक कॅमेरे जे आहेत ते व्हर्च्युअल पोलिसिंग करणार आहेत. मार्च अखेरीस याची अंमलबजावणी होईल. एअरलाईन एलाइड कंपनीतर्फे 1 फेब्रुवारीपासून अहमदाबाद आणि हैदराबाद मार्गावर हॉपिंग विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. ही सेवा दररोज असणार आहे. त्यामुळे नाशिककरांचं आता विमानानं अहमदाबाद आणि हैदराबाद गाठण्याचं स्वप्न पूर्ण होईल.